जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। पक्षाने एकाच प्रभागात 2 उमेदवारांना एबी फॉर्म देऊन आपली फसवणूक केल्याचा आरोप देखील या महिला उमेदवार सुजाता गायकवाड यांनी केलाय। सुजाता गायकवाड यांना भाजपने चिंचपाडा प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी दिली होती, तर याच प्रभागात भाजपने नरेंद्रराव कंचरला यांना देखील एबी फॉर्म दिला होता। अर्ज पडताळणीत दोन्ही अर्ज वैध ठरले, मात्र पक्षाने दुसऱ्या उमेदवाराबाबतची माहिती आपल्यापासून लपवून आपली फसवणूक केली असल्याचा आरोप सुजाता गायकवाड यांनी केलाय। त्यामुळे भाजपने आपली फसवणूक केली असून स्थानिक उमेदवार न देता बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले। दरम्यान भाजपने एका प्रभागात 2 एबी फॉर्म देऊन खेळलेल्या राजकीय खेळीची शहरात चर्चा रंगू लागली। तसेच या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे कबीर गायकवाड आणि चरण रसाळ पाटील यांचं पारडं जड झालंय। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। असं बघायला गेलं तर इथे ॲक्च्युली राज्य होतं आमच्या नरू मामांचा। त्यांनी इतक्या वर्षी इथे एवढी कामं केलेली आहे। जेव्हापासून ते गेले तेव्हापासून जेवढे नगरसेवक आले, तुम्ही गटारांची अवस्था बघू शकता। मी फेसबुक लाईव्ह टाकून लोकांना दाखवलेलं आहे। गटारांची अवस्था, रोडची अवस्था, लोक गटारात राहायला लागली की गटर लोकांच्या घरात राहतोय हे समजत नाही आहे। आणि इथे जेवढेही आत्ता उमेदवार उभे होते सर्व बाहेरचे आहेत। त्यांना यादीमधल्या 10 लोकांची नावं काढून दाखवायला सांगा। त्यांनी एकही यादीमधल्या एकही माणसाचं नाव काढून दाखवलं, ते जे बोलतील आम्ही देऊ, पण हे बाहेरच्या लोकांना आम्ही चिंचपाड्यात येऊन देणार नाही आहे। आम्ही आमच्या स्थानिक जे लोक आहेत त्यांनाच समर्थन देऊ। म्हणून मी असं माझं डिसाईड केलेलं आहे की मी कबीरदादा आणि चरणदादांना, हे काँग्रेसमधून उमेदवार आहे, मी ह्यांनाच पूर्ण माझं समर्थन असेल आणि त्यांच्यासाठीच मी आता हा लढा लढणार आहे। आपल्याला एबी फॉर्म देण्यात आला होता भाजपकडून, तुम्ही माघार का घेतला? मला त्यांच्याकडून एबी फॉर्म दिलं गेलं। 2:30 वाजता एबी फॉर्म, पहिले त्यांनीच मला कॉल करून बोलवलं की मॅडम तुमच्याशिवाय तिथे कोणच नाही। त्यानंतर त्यांनी 10 दिवस रखडून ठेवलं आणि मला 17 तारखेला त्यांनी मला एबी फॉर्म 2:30 वाजता दिलं। त्यानंतर ही बोलले की तुमच्या नावाचं आम्ही नगरपालिकात पत्र दिलंय, तुम्हालाच तो हे दिलं जाईल, कारण तुमचीच उमेदवारी डिक्लेअर केली जाईल। जेव्हा छाननी होती 18 तारखेला, तेव्हा मला माहिती पडलं अजून एक व्यक्ती तिथे आहे आणि त्याला पण एबी फॉर्म दिलाय, मला पण दिलाय। दोघांचा फॉर्मही सिलेक्ट झालाय। तरी ही लोक कालपर्यंत, मला काल सकाळी माझ्या आईचा वर्षश्राद्ध होता, 3 वर्षाचा वर्षश्राद्ध होता, यांनी सकाळपासून मला 10 वाजल्यापासून त्यांच्या ऑफिसला बोलून ठेवलं आणि तिथे मला 1 वाजेपर्यंत ठेवले आणि त्यानंतर मला सांगतात की तुमचंच नाव आहे। 4:30 वाजता मला नगरपालिकातून फोन आला तडवी साहेबांचा आणि त्यांनी एक पत्र दिला। त्या पत्रामध्ये तारीख होती 18 तारीख आणि काल मला 4:30 वाजता तो पत्र दिला। त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं की तुमचा फॉर्म आम्ही 18 तारखेलाच बाद केलेला आहे। म्हणून मला यांनी फसवणूक केलेली आहे। जर असं होतं तर मला 18 तारखेला का नाही पत्र दिलं गेलं? बाकी लोकांना 18 तारखेला सर्वांना पत्र भेटलं, मला 21 तारखेला का पत्र दिलं गेलं? म्हणजे इथं सर्रासर फसवणूक चालू होती आणि इथे एका मोठ्या पक्षाने हा घोळ घालून ठेवलेला आहे आणि लोकांची फसवणूक केलेली आहे। बघा, पक्षाची असं आहे की 2 उमेदवारांना तुम्ही एबी फॉर्म दिलेलं, ठीक आहे, उमेदवारांना एबी फॉर्म दोघांना दिलं। 18 तारखेला तुम्ही क्लिअर स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं की तुम्ही कोणाचं नावाचं लेटर दिला। मला काल सकाळपर्यंत हेच सांगितलं गेलं की मॅडम तुमच्या नावाचं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि तुम्हालाच हे भेटणारे उमेदवारी तुमची डिक्लेअर होणार आहे। काल मला नगरपालिकाने मला पत्र दिलं की मॅडम 18 तारखेला तुमचं हे झालेलं आहे, फॉर्म बाद झालेला आहे। मग नगरपालिकेची पण किती निष्काळजीपणा आहे, त्यांनी मला 18 तारखेचं जर पत्र बनलेलं मग 18 तारखेला का नाही दिला? काल मला 4:30 वाजता तो पत्र देण्यात आलेला आहे। म्हणजे इथे कुठेतरी आरोही हे झालेले आहेत आणि आरोनी आज सकाळी एक बाईट दिली। त्या बाईटमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही पत्र बनवलेलं, पण त्यांनी घेतलं नाही। मला कॉल नाही आला, मग काल कसं काय मला कॉल आला ना? काल मला कसं काय पत्र देण्यात आला? मी तर रोज नगरपालिकातच असते, तेव्हा नाही यांनी मला पत्र दिलं। म्हणजे इथे कुठे नाही कुठे आरोही त्याच्यात मिळलेले आहेत आणि ह्यांच्या सर्वांनी मिळून हा घोळ घातलेला आहे।
काय नाही, सगळ्यात पहिले तर सुजाता गायकवाड ह्या माझ्या बहीण आहेत आणि सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद सांगेल का त्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे. कारण कसं आहे बघा, एखादा व्यक्ती जर तिकडचा स्थानिक असला तर त्याला तिकडचे म्हणजे त्या प्रभागातला गांभीर्य असतो. आता त्यांची जी फसवणूक त्यांच्या पक्षातून झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी एक मनामध्ये विचार घेतला का बाबा आपल्याला आपला स्थानिक उमेदवार जो असेल त्याला समर्थन करावं. तर मी या समर्थनचं स्वागत करतो आणि आमच्यासाठी उलट आमची ताकद अजून बळकट झाली असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण ह्या प्रभागामधून 3A याच्यातून मी उमेदवारी काँग्रेसमधून भरलेली आहे आणि माझ्यासोबत अर्चनाताई रसाळ ह्या आमच्या जोडीला आहेत. चरण रसाळच्या पत्नी आहेत ते. तर आम्ही दोघं एकत्रित आलो आणि याच्यामध्ये या ताकदीमध्ये अजून भर टाकण्याचं काम या आमच्या बहिणीने आमच्या ताईंनी केलेलं आहे. तर मला असं वाटतं आहे का जो मुद्दा हे घेऊन आमच्या जोडीला आलेले आहेत त्याचं आम्ही खरोखर स्वागत करतो आणि आम्ही मनापासून सन्मानपूर्वक आमच्या बहिणीचं स्वागत करून तिला न्याय देण्याचं काम करू. हे बघा, ते आता वरिष्ठ काय ठरवतील ते वरिष्ठांवरती आहे. आम्ही तात्कालीन सध्या याच्यावरती काय कमेंट करू शकणार नाही. जोपर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही, निर्णय येत नाही, तोपर्यंत आम्ही याच्यावरती भाष्य करणं चुकीचं राहील. सध्या आमच्या पुढे 2 तारखेचा मिशन आहे, तो आम्ही एकत्र पुढं नेण्याचं काम करू आणि लोकांचा भला करण्याचं काम या ठिकाणी करू. सुजाताताई जे आहेत ते मागील 5 वर्षापासून चिंचपाडा परिसरातील जे काही समस्या आहेत त्याच्यावरती एक प्रमुख भूमिका घेऊन ते लोकांच्या समस्या नेहमीच आपल्या कार्यातून ते सर्वांच्या समोर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागील 5 वर्षापासून झटत होते. आज कुठेतरी त्यांना त्यांची उमेदवारी बाद करून कुठेतरी त्यांचा अन्याय झालेला आहे व त्यांनी नेहमी स्थानिक मुद्द्यावरतीच आवाज उठवलेला आहे. पण जेव्हा त्यांची उमेदवारी बाद झाली त्यांचा निर्णय हा स्थानिक समस्यासाठी होता. त्याच्यामुळे त्यांनी बाहेरच्या उमेदवारांना बाद करून स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत राहून स्थानिक समस्या कशा दूर करायचे आहेत ह्या प्रमुख कारणाने त्यांनी आज आमच्याबरोबर ते जॉईन झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून खूप खूप स्वागत करतो व नक्कीच त्या स्थानिक ज्या समस्या निवारण करून त्यांचं आम्ही मनपूर्वक त्यांचं एक स्वागत जो म्हणतो ते समस्याचं निवारण करून त्यांची जी प्रमुख भूमिका होती की स्थानिक समस्या संपल्या पाहिजेत त्या समस्या आम्ही सोडून त्यांना आम्ही न्याय देऊ हे एवढं सांगू इच्छितो मी. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.